ज्वारी मला बघून लय समाधान वाटलं. ज्वारी मलदांडी ही कुठून मिळवली ज्वारी? काय जाता ही ज्वारी आहे की नाही ह्यात काय बघायला तुला आता ज्वारी नाही अजून भरायची आहे. नाही इकडे आता हे म्हणजे तुझी तर मिरची नाही तर ज्वारी बघी तिथून पुढं बघा आता सगळी ज्वारी टोचून केली आहे का कशी? टोचून केली ज्वारी टोचली आहे ना. हा, मी हे नेहमी सांगतोय मामा, मी घरी सुद्धा सांगतोय आणि सगळ्यांना बोलतोय की टोचलेलं पीक हे व्यवस्थितच येतंय. एक नंबर हे मक्का मागून पांढरी शुभ्र. हे मका. बरं, मकाला काय फवारणी? मक्याला फवारणी कीटकनाशकाची केली. हा हा. बाकी काय मग हे ऊस होता का आतमध्ये? नाही ऊस मग गेला ऊस गेला. आणि मक्का केला. मग ऊस गेला तर ऊस लगे तुम्ही काढलं नाही काढायचा नाही ऊस का? काढायचा नाही. त्याला जरा जास्त गवती आहे. हा गवती वाटते म्हणता मी त्यात खोडवा पीक घ्यायचं नाही असं ठरवलं हा आणि मक्का पीक केलं. हा 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 मग मक्का पीक केल्यानंतर आता खोडवा बरा वाटायला आलाय. हा. मग आता मक्का काढून घ्यायचा हम्म. त्याच्यानंतर त्याचा विचार करायचा खोडावर राखायचा की काढून टाकायचा बर बर. म्हणून ती ठेवली तसं. म्हणजे ज्या त्या ऊसाला दिलेलं जे मटेरियल आहे होय ते शेवटच्या वेळेला आपण खोडवा काढतो ते मकाला सुद्धा वापरता येते ना. होय होय बर. हा, काढलं की. एक कणीस केवढा आहे बघा हे. होय होय. आणि कोणतेही रासायनिक न वापरता व्यवस्थित धर, हालू नको. हा. गाईचं गोमूत्र ताक हा हा हा. गाईचं पीठ गाईचं गोमूत्र, ताक, डाळीचं पीठ. गाईचं पीठ बरं, यांचं प्रमाण किती ठेवायचं का? जेवढं असेल तेवढं मिक्स करायचं आपल्याकडे. हे मी काय मोडताच करतोय काय तसं काय हे करत नाही. हा माझ्याकडे मला कसं उपलब्ध होते हा आणि मला चेंबरला सगळं उलट तिकडे हा रस्त्यानं जात नाही वजन जास्ती हा हा त्यांनी प्रमाणात जरा हार्ड करायचं हा. आणि आम्ही सोडायचं काय करायचं. मकाला जर थोडी वेळानं फवारणी झाली काय? हां थोडी वेळानं झाली आणि जमिनीला पाणी जरा ताण पडल्यावरच येत आहे ना. ताण पडल्यावर हा, ताण पडायच्यात पाणी नाही. शाळूलाही पाणी लागत नाही. लागत नाही. बर. आता म्हणजे तंबाखूचं पीक किती वेळा घ्यायचं? तंबाखूचं पीक एकच वेळ एक वेळच घ्यायचं का? एकच वेळ आणि त्याचं खत जे आहे बघा ते खाल्लं हा एक नंबर येते खत एक नंबर ते खालचं खत आता आहे बघा ते हा. ते लई ते चांगलं खत. तंबाखू ताग किंवा हिरवळीचं खत जे आहे की नाही हा. ती एक नंबर. मग आता 2 वेळा पीक घ्यायचं का? नाही हा. झालं की आता ते आता परत त्याला होतच त्याला आणि ते फुटवा. फोटो काय घालायला मोडून आम्ही ताग मोडतोय की नाही हा तुमच्यात मोडते नाही ताग होय. मोडतो की ताग तसं की मग आता ते हिरवी पानं जनावर वगैरे खातात का? काय नाही काय नाही जनावर त्याला कुत्रं वांढर काय खात नाही ज्वारीला पाणी त्याला देऊ नका. माणूस तेवढंच खातोय ते तंबाखू पेकी असंच आहे हा. त्याला काहीच खात नाही हा. माणूसच तेवढा खातोय. म्हणजे तंबाखू आता डायरेक्ट वापरली तरी चालते खायला. चालते की हा. कोल्हापूर विभागातली मला वाटतं ही प्रथम अशी ज्वारी असेल. एक मानांकन मिळाल्यासारखी ज्वारी कोल्हापूर जिल्ह्यात. होय होय होय. काय म्हणायचं तुम्हाला? मानांकन मिळायसारखी, आदर्श घेण्यासारखी. कृषी विभागाला कुठं तर जॉईन असला तर ते हे करा की याचं. आ, कृषी विभागाला येत्यात माझ्यात आता तसं माझं भाताचं पीक सुद्धा एक नंबर ऊसाचं पीक एक नंबर सगळं असं येऊन बघून जात्यात. माझ्याकडे 64-44 भाताचं बी होतं. हा. मग ते कंपनीवाले येऊन त्यांनी त्याशी नाश्ताच्या असं ठेवून त्यांनी बघून गेलं भाताचं पीक कुठे ह्या जरा होतं. ते खाल्ल्या शेतात होतं. हा, पण ते काय तेवढं लई जास्त नाही खायापुरतं चांगलं काढायचं चांगलं खायचं हम्म. पोराबाळानं चांगलं मिळावं असंच. हा. जाहिरातीचा विषय नाही. घरची होती ना सगळी. ताक आता गाईचं आमच्या भागातून आणलं होतं ह्याचं बी उरलेलं ताक नाही ज्वारीचं. घेतलंच मी आमच्या शेतकरी म्हणजे पारक चांगले असल्यामुळं कुठल्या रानात कुठं पीक चांगलं दिसतंय कुणाचं त्या शेतकऱ्यापाशी जाऊन तिथं घ्यायचं हा. असं. मग आता माझं आता ह्यातलं चांगलं नाही तर मी ह्यात काढून ठेवणार हा, आहे मला आवडलं तर काढून ठेवतोय बरोबर. असं असतं. नाही बी दाणेदार मोठं दाणं आहे इथं ज्वारीचं. मोठं मालदंडी म्हणायचं मालदांडी. हा मालदांडी बरोबर. वरती काय अजून? वर काय नाही तर ह्या गुडदीचं चिकनच वेगळं असतं. गच्च असतं. आता या रानात काय करायचं? ज्वारी निघाल्यावर ज्वारीनं आऊत करून टाकायचं नांगरून नांगरायचं. दुसरं पीक कोणतं? उन्हाळ्याभर परत ह्यात असं सरी पाडून घ्यायची हम्म. बोजावर काय मिरची शेंग जे घरात खायला पाहिजे ते पीक करायचं आणि परत त्यात ऊसाची लागण करायची हम्म. बोजा एका बोजावर लगे लावायचं. आता तुम्ही सगळं ही योग्य करताय, तुमच्या जीवाला पण माहिती आहे, पण हे कधी जगापुढे दाखवा असं कधी वाटलं होतं का?
त्याचा योग याला नाही आणि मी दाखवलं बी नाही. मग आता ते तुमच्यामुळेच काय आहे ते आता त्याचं. माझ्यामुळे तो योग आला. होय होय. आता मागल्या वेळात सुद्धा ते खिलार बघाय तुमच्यापेक्षा त्याच्यानंतर कळालं हे असं बाहेर जाते किंवा बाहेर लोक बघणार आहेत. हां 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 हां. हे काही नाही. बरं बरं. करायचं, चांगलं खायचं, चांगलं राहायचं एवढंच, बाकी काही नाही. ते आपली भेट होणार होतं हे नक्की होतं का? हां हां. आत्ता हां असं कुठलं आलंय? बर. नाही खरं समाधान वाटलं बरं का. योग्य ठिकाणी थांबलोय आणि योग्य ठिकाणी काहीतरी शिकायला मिळाले आणि योग्य ठिकाणी काहीतरी बघायला मिळाले. बरं तुम्ही येऊन किती वर्ष झाला अंदाज आमच्याकडं? मला वाटते 4 वर्ष झाली की. 4 वर्ष झालं. तेव्हा काय म्हणून विचार करून आला होता तुम्ही? काय नाही, एक बैलाचा नाद आहे. बैल बघायचा, खिलार गाय बघायची चांगलं किंवा चांगला, ती वस्तू चांगली कुठं आहे ते अजून सुद्धा मला ते नाद आहे. मी बघायला तिथपर्यंत जातो. गोष्ट चांगली बघण्यासाठी. चांगली बघायची, तिथपर्यंत जायचं. पण त्यातला आम्हाला काय बोध घेता येते का बघायचं, हे महत्त्वाचं आहे. त्यातनं बघतच काय घेता आलं तर ते एखादं घ्यायचं. आता परवा मी सांगितलं तुम्हाला, माझी खिलार गाय पाडी एवढ्याला विकली. आमच्याकडे 1 लाख रुपयाला विकली म्हणजे फार मोठी गोष्ट झाली लाखाला. म्हणजे आमच्या या लोकांनी माहितीच नाही तर काय खिलार हे काय माहितीच नाही. बरोबर. ती लागण होती राज. हम्म, हम्म, हम्म. ती असं गवतीच्या दिसताना मी ते असं मक्याचं केलं. आता काय करायचं, मक्का काढून घ्यायचा.